तर यामधील नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत, ज्या केसमध्ये ऑल पार्टनर्स इन्सॉल्व्हेंट होतात. आता ऑल पार्टनर इन्सॉल्व्हन्सी केसमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात, काही ॲडिशनल अकाउंट्स ओपन करावे लागतात, कारण की थर्ड पार्टी लायबिलिटीज आपण ऑल पार्टनर इन्सॉल्व्हन्सी केसमध्ये रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार नाहीये किंवा त्याचं पेमेंट देखील रिअलायझेशन अकाउंट थ्रू आपण करणार नाहीये. मग हे कसं केलं जातं ते आपण हे स्टेप बाय स्टेप या प्रॉब्लेममध्ये पाहूया. मोहन, आनंद आणि कृष्णा तिघेही पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट अँड लॉस मधला जो काय रेशो आहे तो 1:1, म्हणजेच थोडक्यात काय दिलेला आहे, इक्वली दिलेला आहे. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2022 वॉज ॲज अंडर दिलेला आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2022 सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत 50,000. ओके, डन. बँक लोन अकाउंट दिलेला आहे 10,000. कॅपिटल अकाउंट मोहनचा 8,000 अँड आनंदचं 4,900 दिलेला आहे. ब्रॉड डाऊन करून घेऊया. मोहनचं कॅपिटल 8,000 आहे, आनंदचं 4,900 आहे. नेक्स्ट वन, बँक बॅलन्स दिलेला आहे 400. तो बँक अकाउंटच्या डेबिट साईडला ब्रॉड डाऊन करून घेऊया आपण. ठीक आहे. त्यानंतर स्टॉक इन ट्रेड 8,000 आहे, सन्ड्री डेटर्स 10,000 आहेत, प्लांट अँड मशिनरी 20,000 आहे, फर्निचर 8,000, लँड अँड बिल्डिंग 20,000 आणि आनंदचं कॅपिटल कुठे दिलेलं आहे, असेट साईडला. याचा अर्थ हा डेबिट बॅलन्स आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला आनंदचं दिलेलं आहे ना, सेकंड नंबरला आनंद आहे. ओके, हे 4,900 कृष्णाचे आहेत, कृष्णाच्या कॉलम मध्ये येतील. आणि आनंदच्या कॉलम मधली जी अमाऊंट आहे ती डेबिट साईडला येईल ब्रॉड डाऊन म्हणून. ती अमाऊंट येणार आहे इथं 6,500. व्यवस्थित पाहत चला, त्यांनी सिक्वेन्स कसा दिलेला आहे त्यानुसारच आपल्याला ते मांडावे लागतील. पहिला मोहन आहे, दुसरा आनंद आहे आणि तिसरा कृष्ण आहे. देताना लायबिलिटी साईडला मोहनचा आणि कृष्णाचा कॅपिटल बॅलन्स दिला आणि आनंदचा असेट साईडला दिलेला आहे तो डेबिट बॅलन्स आहे. बॅलन्सेस ब्रॉड डाऊन करून घेतलेले आहेत. यानंतर आपण जनरल रिझर्व्ह फंड असेल तर वाटणार आहे किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरचा प्रॉफिट किंवा लॉस वाटणार आहोत आपण, तो इथे दिलेला नाहीये. मी सर्वच्या सर्व असेट्स बँक बॅलन्स सोडून स्टॉक इन ट्रेड जो दिलेला आहे तो रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करणार आहे. तत्पूर्वी मी काय करणार आहे पहा, हेडिंगला सन्ड्री असेट्स देणार आणि त्याच्या अंडर खाली लिहिणार आहे स्टॉक इन ट्रेड. अमाऊंट किती येते, 8,000 येत आहे. देन आफ्टर सन्ड्री डेटर्स 10,000 आहेत. नेक्स्ट वन, प्लांट अँड मशिनरी 20,000 आहे. ही अमाऊंट आपण लिहून घेणार. सर्व असेट्स आपण ट्रान्सफर करत आहोत. फर्निचर 8,000 दिलेले आहेत. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग दिलेली आहे 20,000. टोटल करून घेऊया 18, 38, 46, 56 आणि 66. 66,000 रुपये येतात. 50, 58 आणि हा. तर सन्ड्री असेट्स ज्या आहेत त्या तर आपण काय केलेले आहेत, ट्रान्सफर केलेले आहेत रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला. आता विषय मात्र काय होणार आहे सांगा बघ्या. सन्ड्री क्रेडिटर्स प्लस बँक लोन ह्या ज्या काही थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत या आपण ऑल पार्टनर इन्सॉल्व्हन्सी केसमध्ये, ऑल पार्टनर्स इन्सॉल्व्हन्सी केसमध्ये, ओके, थर्ड पार्टी लायबिलिटीज साठी स्वतंत्र अकाउंट ओपन करणार आहोत. ती रिअलायझेशन अकाउंटला या थर्ड पार्टी लायबिलिटीज मी ट्रान्सफर करणार नाही. सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक लोन अकाउंट 50,000 आणि 10,000 इथं ओपन केलेला आहे मी. लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट बॅलन्स असतो, तो मी क्रेडिट साईडला ब्रॉड डाऊन करून घेतला. बँक लोनचा देखील ब्रॉड डाऊन करून घेतलेला आहे 10,000. आता यानंतर पहा, द पार्टनरशिप फर्म वॉज dissolved ड्यू टू अनसाउंड फायनान्शियल पोझिशन ऑफ ऑल पार्टनर्स. Mohan Krishna could not bring any amount, but Anand could bring rupees 2,000.
मोहन आणि कृष्णाकडून कोणतेही पैसे आलेले नाहीत, आनंदकडून 2,000 रुपये आलेले आहेत. अनसाऊंड फायनान्शियल पोझिशन आहे, आर्थिक स्थिती खराब आहे सर्वांची. अशा केसमध्ये पार्टनरशिप फॉर्म डिझॉल्व्ह होत आहे. मोहन आणि कृष्णाकडून ड्यू अमाऊंट येणे होते ते काही आलेले नाही आहे. प्रायव्हेट इस्टेटमधून प्रॉपर्टीमधून आनंदकडून फक्त 2,000 रुपये आलेले आहेत. आता पहा, असेट्स ज्या सोल्ड केलेले आहेत त्याची आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. आता या असेट्स ज्या आहेत त्या पाहूया. स्टॉक इन ट्रेड 6,100 असेट्स सोल्ड करत असताना त्याची ट्रीटमेंट कशी करतो आपण, तर बँक अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिणार आहोत टू रिअलायझेशन अकाउंट आणि ब्रॅकेटमध्ये टाकणार आहोत आपण असेट्स काय केले आपण रिअलाइज केल्या, म्हणजेच थोडक्यात सोल्ड केलेल्या आहेत. ओके. आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहे मी बाय बँक अकाउंट. पाहून घेऊया आता आपण. स्टॉक इन ट्रेड दिलेला आहे 6,100. स्टॉक इन ट्रेड रेग्युलर जी ट्रीटमेंट आहे त्यानुसारच जायचं आपल्याला. ओके, नेक्स्ट वन. आफ्टर स्टॉक इन ट्रेड सन्ड्री डेटर्स दिलेले आहेत ते लिहून घेऊया. ते किती रुपयांना रिअलाइज झालेले आहेत ते चेक करायचं आहे. 6,500 रुपीज रिकवर्ड झालेत डेटर्स मधून. प्लांट अँड मशिनरी मधून 16,000 रिकवर्ड झालेले आहेत. 16,000. ओके. देन आफ्टर फर्निचर मधून 5,000 रुपीज रिकवर्ड झालेले आहेत. देन आफ्टर लँड अँड बिल्डिंग मधून 12,000 रिकवर्ड झालेले आहेत. डिझोल्युशन एक्सपेन्सेस लास्टचे दिलेले आहेत, ते घ्यायचे नाहीयेत, ती ट्रीटमेंट वेगळी आहे. 12,000 ज्या असेट्स रिअलाइज केलेले आहेत त्याची टोटल करून घ्या. 12,700, 28,700, 33,600, 45,600 रुपये येत आहेत. 12, 18, 5, 23 आणि 2, 25, 2 आणि 2, 4, 45,600 रुपये इतके पैसे आलेले आहेत. आता आपल्याला रिअलायझेशन अकाउंट काय करायचं आहे, क्लोज करून घ्यायचा आहे. सॉरी, रिअलायझेशन एक्सपेन्सेस पे करावे लागतील. 2 मिनिट द्या. स्क्रीन शेअर होताना काय प्रॉब्लेम येतोय. ओके. तर हे रिअलायझेशन एक्सपेन्सेस आपल्याला पे केलेले आहेत त्यांनी. किती? 600. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा टू बँक अकाउंट. पैसे आपल्याकडून जाणार आहेत टू रिअलायझेशन एक्सपेन्सेस लिहिला आपण 600 रुपीज. याचा सेकंड इफेक्ट होणार आहे बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट. प्रॉपर ज्या गोष्टी आहेत त्या आतापर्यंत सेमच केलेत आपण. आता थर्ड पार्टी लायबिलिटीचं पेमेंट करत असतो आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेस पे केल्यानंतर. तर सध्या तर मी रिअलायझेशन एक्सपेन्सेस पे केल्यानंतर थर्ड पार्टी लायबिलिटीचं पेमेंट करणार नाहीये. मी डायरेक्ट रिअलायझेशन अकाउंट क्लोज करून घेणार आहे. हा तेवढा चेंजेस आहे याच्यामध्ये. 66,600 डेबिट साईड मोठी येत आहे. डेबिट साईड मोठी आली की जो बॅलन्स येईल तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लिहिणार आहोत आपण. ब्रॅकेटमध्ये टाकणार आहोत हा लॉस आहे. नाव जे दिलेले आहेत, मोहन 1 नंबरला आहे, दुसरा नंबरला आनंद आहे आणि 3 नंबरला कृष्णा दिलेला आहे, तोही आपण घेणार आहोत. तर 45,600 मायनस केले 21,000 आलेले आहेत. डेफिनेटली 21,000 इक्वली डिस्ट्रीब्यूट करा. हा लॉस 7,000, 7,000 आणि 7,000 आलेला आहे. हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आहे टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, डन. लॉस लिहिला आपण 7,000, 7,000, 7,000. ओके, डन. पार्टनर्सने फायनल अमाऊंट किती आणलेले आहे ती चेक करायची आहे. फक्त आनंदने पैसे आणलेले आहेत पहा 2,000 रुपये. त्याची तेवढी नोंद करून घ्यायची आहे. आणि पैसे आले म्हणून बँक अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा टू आनंद कॅपिटल अकाउंट.
2000. आणि आनंद कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवून घ्या बाय बँक अकाउंट, जे फायनल अमाऊंट आलेली आहे त्याच्यावरून. ओके, डन. आता मला काय करायचं आहे, बिझनेसमध्ये टोटल माझ्या पैसे किती आहेत पाहायचं आहे. टोटल कॅश किती आहे पहा, 46 आणि 2 48,000 रुपये बिझनेसमध्ये आहेत. त्यापैकी त्यापैकी 600 रुपीज आपण रिअलायझेशन एक्सपेन्सेस पे केलेले आहेत. मी इथं लिहित आहे पहा. एक ऍडिशनल अकाउंट लागणार आहे, त्याचं नाव आहे डिफिशियन्सी अकाउंट. ओके, वर्किंग नोट मध्ये मी लिहिणार आहे कॅश अवेलेबल. किती रुपये अवेलेबल आहेत माझ्याकडं, तर ही अमाऊंट मी रेकॉर्ड करून घेणार आहे. जस्ट 1 मिनिट. स्क्रीनला थोडासा प्रॉब्लेम येते स्टुडंट. हा, ओके. 48,000 मधून हे पैसे आलेले आहेत बँकेत, त्यातून 600 मायनस करा. कॅश अवेलेबल 48,000 मायनस 600, अमाऊंट कम्स रुपीज 47,400 अवेलेबल आहे. आता अमाऊंट पेएबल लिहायचं टू सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक लोन. वरती जे पैसे पेएबल आहेत ते लिहायचे आहेत आपल्याला. पहा, सन्ड्री क्रेडिटर्सचे द्यायचे 50,000, बँक लोनचे पैसे द्यायचे 10,000. रेशो काढला 5:1 आला, म्हणजे टोटल किती आले रेशो पहा, 6 आलेले आहेत. ते मी काय करणार आहे, अवेलेबल कॅशला डिवाइड करणार आहे. 47,400 हे पैसे आहेत, त्याला 6 ने डिवाइड केलं. 6×7=42, उरले 5×6=90, 7,900 पर शेअर आपण देऊ शकतो. या केसमध्ये सन्ड्री क्रेडिटर्सना आपण पैसे किती देणार आहोत ते पहा. 7,900 ड्यू प्रपोर्शन 5 हिस्से आलेले आहेत. 0,0, 5×9=45, 5×9=45, 4 राहिले शिल्लक. 5×7=35 आणि 3, 39,500 रुपये आपण देऊ शकतो यांना, सन्ड्री क्रेडिटर्सना. ते पैसे देऊन टाका सन्ड्री क्रेडिटर्सच्या डेबिटला. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, सॉरी, टू बँक अकाउंट लिहिणार आहोत आपण. टू बँक अकाउंट पैसे जात आहेत 39,500, आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आपण बाय सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट 39,500. आता द्यायचे किती होते आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्सना, 50,000. त्यापैकी दिले किती पहा आपण, प्रपोर्शनेटली 39,500. बाकीचे जे देऊ शकत नाही 10,500, ते सांगायचं आहे किती पैसे आपण डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत बघा, चेक करा. आपण केलेलं आहे, इथं तयार केलेलं आहे आपण डिफिशियन्सी अकाउंट. ओके, सन्ड्री क्रेडिटर्सच्या डेबिटला डिफिशियन्सी अकाउंट, तर डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवणार आहे मी बाय सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट. त्यांना आपण किती रुपये देऊ शकत नाही, तर 10,500 देऊ शकत नाही. तर पहा, टोटल कॅश अवेलेबल 47,400 आहे. रेशो काढला सन्ड्री क्रेडिटर्सचे 50,000 आणि बँक लोनचे 10,000, असे 60,000 द्यायचे आहेत. पण पैसेच आपल्याकडे 47,400 आहेत, त्यामुळे रेशोच्या प्रमाणात वाटायचं. 47,400ला तो ड्यू प्रपोर्शन रेशो काढला आपण, 5:1 आला. पर शेअर 7,900. सन्ड्री क्रेडिटर्सना 7,900 इंटू 5 केले, त्यांचे 5 हिस्से आलेत म्हणून 39,500 दिलेले आहेत. सन्ड्री क्रेडिटर्सच्या डेबिटला टू बँक आणि बँकच्या क्रेडिटला बाय सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट. बॅलन्स जो येईल ते पैसे आपण देऊ शकत नाही, त्यामुळे तो डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. सन्ड्री क्रेडिटर्सच्या डेबिटला डिफिशियन्सी आणि डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट. यानंतर आता पुढे जाऊया आणि आपण बँक लोन, बँकेकडून जे लोन घेतलेलं आहे, ही जी थर्ड पार्टी आहे, त्यांना किती आपण अमाऊंट पे करू शकतो ते पाहूया. 7,900 इंटू 1 केलं तर आन्सर किती आलं सांगा बघ्या,
7,900 येत आहे आणि ही अमाऊंट आता आपण देणार आहोत डेबिट साईडला बँक लोन अकाउंटच्या टू बँक अकाउंट पे करत आहोत आपण 7,900 आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला पैसे चाललेत तर कशासाठी चाललेत तर डेफिनेटली बँक लोन अकाउंटसाठी पैसे माझे चाललेले आहेत ते आहेत 7,900. आता या तिन्हीची टोटल जर केली तर आन्सर किती येणार आहे सांगा बघूया आपलं 48,000 रुपयेच येणार आहे. ओके. आता द्यायचे किती होते पहा बँक लोन अकाउंट वरती 10,000 बरोबर आहे. दिले किती 7,100 900 बाकीचे 2,100 पैसे दिले का आपण नाही देऊ शकत इतके पैसे नाही आहेत त्यामुळं तो देखील बॅलन्स आपण सेम त्याच पद्धतीने कुठं ट्रान्सफर करणार आहोत डिफिशियन्सी अकाउंटला. बँक लोन अकाउंटच्या डेबिट साईडला डेफिशियन्सी अकाउंट तर डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला हे पैसे देऊ शकत नाही म्हणून बँक लोन अकाउंट आपण घेणार आहोत आणि अमाऊंट आहे 2,100. ओके डन. इतका भाग आपण थर्ड पार्टी लायबिलिटीचा सेपरेट अकाउंट ओपन करून काय केलेला आहे सेटल करून घेतलेला आहे. देन आफ्टर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एंडला क्लोज करायचे आहेत. पहा मोहन क्रेडिट साईड काय येते मोहनची मोठी येते. मोहनला 8,000 द्यायचे आहेत त्यापैकी वसूल किती करायचे आहेत मोहनकडून 7,000 तर द्यायला लागतात किती 1,000 रुपये मोहनला पण पैसे आपल्याकडे अवेलेबल नाहीतच. मोहनचे पैसे पूर्णतः आपण ट्रान्सफर करणार आहोत डिफिशियन्सी अकाउंटला. डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. ओके आपण थर्ड पार्टी लायबिलिटीचेच पूर्ण पैसे देऊ शकलो नाही तर मोहन तर पार्टनर आहे ती इंटरनल लायबिलिटी आहे त्याचे पैसे तर आपण देऊ शकणार नाहीये. पूर्ण पैसे आपण काय केले सांगा ते ट्रान्सफर केलेले आहेत मोहन्स लोन अकाउंट सॉरी मोहन्स अकाउंट लिहायचं आहे कॅपिटल अकाउंट. ती अमाऊंट घेतलेली आहे आणि ती अमाऊंट किती आहे 1,000 आहे. ओके डन. यानंतर आनंदचा डेबिट साईड मोठी येत आहे 13,500. 13,500 आनंदने 13,500 आणणं गरजेचं होतं त्यापैकी 2,000च त्यानं आणलेत म्हणजे उर्वरित 11,500 आनंदने आणलेले नाही आहेत. ते पैसे आपण डिफिशियन्सी अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. मात्र आनंद कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय डिफिशियन्सी आहे म्हणून डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे टू आनंद कॅपिटल अकाउंट. टू आनंद कॅपिटल अकाउंट अमाऊंट येत आहे ती 11,500. त्याच पद्धतीने कृष्णाचा डेबिट साईडच मोठी येत आहे 7,000. 7,000 हे मायनस करा 4,900 अमाऊंट राहील 2,100. हे देखील डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट्सलाच ट्रान्सफर होतील टू अमाऊंट येणार आहे कृष्णाज कॅपिटल अकाउंट लिहायचं आहे आपल्याला. कृष्णाज कॅपिटल अकाउंट नाव द अमाऊंट वुड बी द 2,100. 13,600 अमाऊंट येत आहे. याचीही टोटल करून घ्या 0 शेवट हा टॅलीच होतो स्टुडंट लक्षात ठेवा 13,600. तर अशा स्वरूपात ऑल पार्टनर इन्सॉल्वन्सी केसमध्ये सेटलमेंट अकाउंट्स करण्यात येतात. अकाउंटचं सेटलमेंट करण्यात येतं पेमेंट सेटल करण्यात येतात. थर्ड पार्टी लायबिलिटीज रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे नाहीयेत त्यांचे सेपरेट अकाउंट आपण ओपन केलेले आहेत. आणि जी काय अमाऊंट ड्यू लागते ती आपण त्यांच्या ड्यू असलेल्या अमाऊंटच्या रेशोच्या प्रमाणात आपण अमाऊंट अवेलेबल पेड केलेली आहे. जे पैसे देऊ शकत नाही ते डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचे आहेत आणि नंतर कॅपिटल अकाउंट क्लोज करून डिफिशियन्सीला बॅलन्स अमाऊंट ट्रान्सफर करायची आहे. डिफिशियन्सी अकाउंट ऍट दी एंड काय होतो टॅली होतो इक्वल येतो. स्टेप्स प्रॉपर लक्षात ठेवावे लागतील तरच या स्वरूपाच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला देता येईल. सर्व प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. जर्नल एंट्रीज पाहिले आपण प्लस लेजर अकाउंट्समध्ये कॅपिटल करंट अकाउंट पाहिलेलंच आहे. वन पार्टनर ज्यावेळेला इन्स्टॉलमेंट होतो त्यावेळेला त्याच्या कॅपिटल अकाउंटवरील जी कॅपिटल डिफिशियन्सी आहे ती सॉल्व्हेंट पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करण्यात येते. तो देखील भाग आपण पाहिलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ऑल पार्टनर इन्सॉल्वन्सी केसमध्ये अकाउंट्स कशा प्रकारे सेटल करण्यात येतात क्लोज करण्यात येतात तो देखील भाग पाहिलेला आहे. तर या प्रॉब्लेममध्ये एक गोष्ट आलेली नाही आहे
ती मी तुम्हाला जाता जाता सांगतोय. जर इन केस ऑल पार्टनर इन्सॉल्व्हन्सी केसमध्ये पार्टनर्सचं लोन अकाउंट दिलेलं असेल, आता पार्टनरचं लोन अकाउंट ही इंटरनल लायबिलिटी आहे, त्यासाठी सेपरेट अकाउंट आपल्याला ओपन करावा लागत असतो. तर पार्टनर्सचं लोन जे आहे ते ऑल पार्टनर इन्सॉल्व्हन्सी केसमध्ये त्या संबंधित पार्टनरनेच टेक ओव्हर केले असं गृहीत धरलं जातं. तर निश्चित या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि समजून घ्या. काही तुमचे डाऊट्स आले तर निश्चित विचारा. सपोर्ट मी टोटली करत आहे. बोर्ड पॅटर्न बेस्ट क्वेश्चन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. थँक यू व्हेरी मच.